विदर्भाला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। देवदूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका डॉक्टरनेच उपचाराच्या नावाखाली 10 दिवसांच्या चिमुकलीची तब्बल 3 लाख रुपयात विक्री केल्याचा आरोप आहे। सविस्तर माहितीनुसार भंडारा गोंदिया जिल्हा वैद्यकीय क्षेत्राला हादरवणारी ही घटना गोंदियातील बालाजी हॉस्पिटलचे डॉक्टर नितेश बाजपेयी यांच्यावर 10 दिवसांच्या मुलीची विक्री केल्याचा गंभीर आरोप आहे। माहितीनुसार एका दाम्पत्याने आपल्या नवजात मुलीला उपचारासाठी बालाजी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते। उपचार खर्च जास्त होईल अशी भीती पालकांना दाखविण्यात आली। त्यानंतर नागपूरच्या एका स्वयंसेवी संस्थेमार्फत मोफत उपचार होतील असे सांगून डॉक्टरांनी बाळ पालकांकडून आपल्या ताब्यात घेतले। मात्र प्रत्यक्षात या चिमुकलीला भंडाऱ्यातील पांढराबोडी गावातील एका महिलेला 3 लाख रुपयात विकल्याचे तपासात उघड झाले आहेत। महिला व बालविकास विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई केली। घटनास्थळी पोहोचल्यावर संबंधित महिलेने बाळासह पळ काढण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे संशय अधिक बळावला। पोलिसांनी बाळाला सुरक्षित ताब्यात घेतले। तपासादरम्यान 3 लाखांपैकी 1 लाख रुपये रोख, 1 लाखांचा धनादेश संबंधित महिलेच्या खात्यात जमा आणि उर्वरित 1 लाख रुपये 5 फेब्रुवारीला देण्याचे ठरले होते अशी माहिती समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे। मुख्य आरोपी डॉक्टर नितेश बाजपेयी आणि इतर 3 आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे। विदर्भभरात या घटनेने संतापाची लाट उसळली असून यामागे मोठे रॅकेट आहे का याचाही तपास सुरू आहे। उपचाराच्या नावाखाली बाळांची विक्री हा प्रकार संपूर्ण समाजाला हादरवणारा आहे। महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत असलेल्या हेल्पलाईनवरती दिनांक 2 तारखेला एका भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या महिलेने अंदाजे 10 दिवसाची बालिका तिच्या घरी आणले असल्याचे तक्रारीमध्ये सांगितले असल्याने कार्यालयातील चमूकडून त्या महिलेच्या घरी भेट देण्यात आली। सदर भेटीवेळी त्या महिलेकडे ते बाळही आढळून आले। अधिक माहितीकरिता व त्यांनी केलेल्या कारवाईची शहानिशा करण्याकरिता त्यांना कार्यालयात बोलावले असता त्यांच्याकडून कुठलेही सहकार्य प्राप्त झालेले नाही। दिनांक 3 तारखेला सुद्धा टीमकडून भेट देण्यात आली, त्यावेळेस ती महिला गैरहजर होती, घरी आढळून आलेली नाही। परत 3 तारखेला सायंकाळी त्यांच्याकडे व्हिजिट केली असता मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ते सदरचे बालक गोंदिया येथील असून त्यांना पळवून नेत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने तात्काळ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वरठी यांच्याशी समन्वय साधून संपर्क करून ते वाहन मौजा कुसारी फाटा मोहाडी तालुका या ठिकाणी पोलिसांद्वारे रोखून धरण्यात आले होते आणि आमची जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयातील चाइल्ड हेल्पलाईनची टीम आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या टीमने त्या वाहनासह बालिकेला आपल्या ताब्यामध्ये घेतले आणि त्या सदर बालिकेला अधिक तपासणीकरिता सामान्य रुग्णालय भंडारा येथे त्याच दिवशी दाखल केले आहे आणि सर्व हे आरोपीच्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशन वरठी येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे।